नमस्कार, मी संगीता. चला आज काय बनवायचं आहे बघा. अगदी शेतातून कवळी लसलशीत हरभऱ्याची भाजी आणलेली आहे मी. आणि त्या भाजीचे आपल्याला हे बघा साधारण असं कडक असलं तरी काढून घ्यायचं बरं का, एखादा अर्धा आलेलं. एवढी सुंदर भाजी आहे कवळी लसलशीत. ती आणली म्हणजे आपलं नुसतं हे झालं नाही आहे, म्हणजे त्याला अजून बरंच काहीतरी प्रोसेस करायची. ती तुम्हाला दाखवणार आहे की शेतातली भाजी आणल्यावर हरभऱ्याची आपल्याला काय काय करायला लागतं. त्याच्या आधी आपण त्याचं साहित्य पाहूया. शेंगदाण्याचा कूट आणि इथं अगदीच हे बघा 3च मिरच्या घेतल्यात, जास्त नाही आहे. आणि लसूण घेतला आहे. आता हे आपल्याला अगदी मस्त पद्धतीने बघा वाटून घ्यायचं बरं का. हे बघा अगदी चांगल्या पद्धतीने वाटून घेतले आणि ताटातली भाजी मी पूर्ण खाली घेतलेली आहे. आता ह्या पद्धतीने आपल्या शेतातली भाजी आपल्याला अशी झटकून घ्यायची बरं का. ही प्रोसेस तुम्हाला माहीत नसली तर नक्कीच पहा, लक्षात येईन. ही खूप छान टिप्स आहे. ही भाजी का झटकायची, कारण की एखादी आळी किडा वगैरे असलेला तो असा झटकल्यावर पूर्ण खाली पडून जातो. चला पूर्ण मी झटकून घेतलेली आहे. तिला आधीही झटकून घेतली होती. अशी 2-3 वेळा ही भाजी झटकून घ्यायला लागते. त्याच्यानंतर ही भाजी मी पाण्यात टाकते आणि अगदी स्वच्छ अशी धुवून घेते बरं का. हे बघा धुवून मस्त पिळून काढायची तिला. हे बघा अशा पद्धतीने मी पिळून घेतलेली आहे. चला मग आता इकडे आपण गॅसवर कढई ठेवूया. अगदी झटपट होणारी भाजी आहे, टाईम नाही लागत आणि सगळ्यांना आवडीची भाजी. आणि ही भाजी वर्षातून एकदाच खायला भेटते बरं का. आणि जर तुम्हाला 12ही महिने खायची असेल ना, तर तुम्ही ज्यावेळेस आपल्या शेतातला हरभरा असतो कवळा कवळा, त्याचा शेंडा खुडून सुकून जरी ठेवला ना, तरीही नंतर आपल्याला हाटून भाजी वगैरे करता येते बरं का. ही भाजी वाळून ठेवायची, म्हणजे असं नाही की फक्त ताजी वल्ली भाजी एका वर्षातूनच एकदा खायला भेटली, पण ही आपण 12 महिनेसुद्धा खाऊ शकतो मैत्रिणींनो. अशी ही भाजी अगदी खरडा अगदी छान परतून घेतला आहे बघा. आणि आता मी भाजीही टाकून दिलेली. झाकण काही ठेवणार नाही याच्यावर आणि भाजीवर मी झाकण बी ठेवणार नाही आहे मैत्रिणींनो. पहा मग ही आपली भाजी कशी होती आणि कशी नाही. इथं मी शेंगदाण्याचा कूटही जाडसर घेतलेला तोही टाकून घेतला आहे. आणि शेंगदाण्याचं कूटही अगदीच मापात टाकायचं बरं का. आणि इथं टाकलं आहे चवीपुरतं मीठ. ही भाजी एवढी चव त्याची एकदम वेगळीच लागते हरभऱ्याची भाजीची आणि खूप खायला अप्रतिम. कारण की कसं आहे, हरभऱ्याची भाजी आली की माणसाला रोजही खायला असली तर कंटाळत नाही आहे. आता उगाच 1 मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवूया, पण पाण्याचा शितडा वगैरे नाही टाकणार, तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि कलर बी अगदीच अप्रतिम आलेला आहे. आता झाकण ठेवायचं कारण की थोडीशी वाफेनी तिला थोडी शिजूनच द्यायला लागते बारीक 1 मिनटं. पण अगदीच कवळी भाजी अगदी आपली मस्त अशी झालेली आहे बघा, मोकळी फडफडीत रेडी. 1 मिनिटभर झाकण ठेवलं, जास्त बी नाही आहे. आणि रंग बी खूप छान तिचा दिसतो आहे, हिरवागार मस्त अशी भाजी आपली ही तयार झालेली आहे बघा. संपूर्ण अशी मी मिक्स करून घेतलेली कलथेनी, पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. मग आजच्या तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ मैत्रिणींनो आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. कोणी नसन केलं त्यांनीसुद्धा पटकनी करा पाहू. आणि मला सांगा ही आजची हरभऱ्याची भाजी कशी वाटली मैत्रिणींनो. पहा बरं किती सुंदर दिसते, एकदम मस्त हिरवीगार चवदार अशी भाजी दिसते. अगदी 2 माणसांना पुरण एवढी ही भाजी आहे. तुम्हाला वाटत असेल खूप छोटी आहे. चला मग बाय.